हे शंभू महादेवा, तू भक्ताच्या हाकेला धावून येतोस, मग आम्हा जोडप्याचं दुःख तुला कसरी दिसत नाही? देवा, हा कोणत्या जन्माचा अपराध घडला म्हणून तुम्हाला मातृत्व दिलं नाहीस? देवा, तुझ्या कृपेनं भरपूर धनदौलत आहे. या नेवाशात या तिमशेटला मान मरातब आहे. साऱ्या पंचक्रोशीत आम्ही अन्नधान्य विकतो, पण या साऱ्याचा काय उपयोग? घराण्याला वारस हवा. एवढी कृपा करा देवा, त्याशिवाय आम्ही तुमचे पाय सोडणार नाही. अन्न त्याग करून प्राण देऊ देवा, कृपा करा. तिमशेट, मी साक्षात तुझे बालक होऊन जन्म घेणार आहे. शंभू महादेव मार्तंड भैरवाच्या अवतारात माझा पत्नी म्हणून स्वीकार करतील. त्यांना माझी ओळख पटण्यासाठी तुम्ही माझं नाव म्हाळसा असं ठेवा. बघितला का मुराळे, अशा पद्धतीनं भगवान विष्णूनं मोहिनीचं रूप घेतलं आणि शंकर भगवान झाले घायाळ. म्हणून मग विष्णू भगवान म्हणले, बाबा मी तुझी बायको होईन पण म्हाळसेच्या रूपात. आता म्हाळसा झाली कोण तर पार्वती आणि मोहिनी यांच्या एकत्रितपणे मिळून झाली म्हाळसा तयार. आलं पण मला सांग, हा बाणाईचं काय झालं रे? अगं शाबास. कोण? अगं तरी म्हणलं एक मुद्दा सुटला, दुसरं कोडा हायच. अगं बानाई म्हणजे काय, आता तिची पण गंमत इसकाटून सांगतो. इंद्र देवाला 7 पुरी, आता 7 पुरी एकापेक्षा एक सुंदर दिसायला, एकापेक्षा एक हुशार. इंद्राच्याच पोरी म्हणल्यावर काय, आता 7 उपवर झाल्या. मग इंद्रानं घेतलं बोलून त्यांना, म्हणलं आता लेकरा हो तुम्ही काय करता ना ग? मग त्या सगळ्या पुरी म्हणल्या, आता म्हणले तुम्हीच आमचे जन्मदाते आणि तुम्हीच या पृथ्वीचे भगवान, मग तुम्ही आमच्या कल्याणासाठी काहीतरी चांगलं करणारच. मग आमचं कल्याण यापुढे तुम्हीच करा. पण हे उत्तर दिलं 6 जणींनी. 7वी निघाली नाठाळ. काय म्हणली? भयंकर वेगळंच बोलली. काय बोलली? ती म्हणली माझं कल्याण मीच करणार. इंद्राच्या तोंडावर म्हणली. इंद्र भगवान एकदम नाराज झाले, एकदम भडाकले. म्हणली ही कसली काठी आपली. त्यांना भयंकर राग आला. मग त्यांनी काय केलं, तिला एकदम तहानी मुलगी केलं. एवढूस पिल्लू दिलं टोपलीत बसून, शेजारी ठेवला बाण आणि दिलं पृथ्वीवर झाडून. कसं करवलं रे त्याला हे? मग काय, पण तुला सांगू का मुराळे, ज्याच्या पाठी देव त्याला कसलं भेव. नाही उशीर झाला बघा, कारभारनी घरला जायला. हळू बरं, जरा शेवा साचलेलं दिसतंय. धनी, हे कोणा राजाची लेक दिसते? होय होय, कारभारनी तुम्ही म्हणताय ती खरं आहे. काय गोड पोर आहे ग. अरे रानात असं जंगलात पोटच्या पोराला ह्या टोपलीत कोणी टाकलं असेल? धनी, लेकरू भुकेला दिसतंय. आपण हिला घरला घेऊन जाऊया. काय घरला? अगं असं कसं म्हणतीयस? की कोण कुणाचं पोर समजाय ना ग. हे बघा धनी, माझी कूस उजवली नाही म्हणून महादेवानं हाक ऐकून ही पोर माझ्या पदरात टाकली. कारभारनी तू म्हणतेस ते समजा खरं आहे ग, पटतंय मला. पर हिचा आई बाप आल्या तर? त्या अगोदरच आपण तिला धनगर वाड्यावर घेऊन जाऊ. नग नग, माझ्या आईच्या मायेला दूर करू नका. धनी धनी, तुम्ही नाही म्हणू नका. माझी बाणाई लई भुकेजली आहे. काय म्हणलीस? बाणाई? वय, हाती बाण असलेली बाणाई. होय होय, बाणाई लई झाक नाव आहे बघ. बाणाई, चल कारभारनी तू म्हणतेस ना, तर हिला घेऊन जाऊ घरला आपल्या. हे घ्या, हे घ्या, घे तिला.
हो, हो.